निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी या मंडळाचं आणि सर्व गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सामान्य माणसाला आमंत्रित केलं आणि या स्टेजवर बोलण्यासाठी मला आमंत्रित केलं। त्याबद्दल सर्व मित्र मंडळींना मी धन्यवाद देतो। तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संपूर्ण गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समितीचे सभापती तसेच आणि गावातील सर्व नागरिक तसाच आपला आदिवासी समाज उपस्थित झाला आणि आपल्याच गावातला कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी सर्व गावकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली। याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद। तसेच आज क्रांतीवीर बिरसा मुंडा, हे बिरसा मुंडा कोण येतो? हे बिरसा मुंडा यांचा जन्म कोलीहाटी हे गाव झारखंड राज्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि तिथून त्यांनी क्रांतीला सुरुवात केली। त्यांच्या क्रांतीच्या माध्यमातून जे आपल्याला जंगल जमीन चा अधिकार आपल्याला प्राप्त करून गेला आणि त्यांच्या क्रांतीमुळेच आपल्याला थोडीबहुत आपल्याला जमीन आपल्याला प्राप्त झाली। मित्र, जेव्हा बिरसा मुंडा यांनी आपल्या जेव्हा क्रांती केली तेव्हा आपल्या देशावर इंग्रजाचं शासन होतं, हे तुम्हाला सर्वांनाच मालूम होतं। तुम्हाला सर्वांनाच बहुतेक मालूम असेल, इतिहासामध्ये वाचलं असेल। पण त्या टाइमामध्ये क्रांती कोण करा तेव्हा कोणी ही क्रांती करायला तयार नव्हतं। तेव्हा त्या टाइमामध्ये जे क्रांतीची ज्योत जे निर्माण केली ते सर्व आदिवासी क्रांतीवीर योद्धांनी। आपल्याला सांगितलं जाते इतिहासामध्ये 1857, अरे 1857च्या पहिले पण आपल्या या भारत देशामध्ये जे क्रांती केली हे आदिवासी योद्धांनी केली। जसे पंतवीर वीर बाबूराव शेगनागे यांनी क्रांतीची ज्योत निर्माण केली, तेव्हाच आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं। ही ज्योत अगर आपण आपल्या आदिवासी क्रांतीवीर योद्ध्यांनी अगर ही ज्योत निर्माण नसती केली तर आपल्याला स्वातंत्र्य आपल्याला भेटलं नसतं। त्यानंतर महात्मा फुले सारखे महापुरुष निर्माण झाले। त्यांनी शूद्र लोकांना शिक्षणाचा अधिकार दिला। पहिले आपल्याला ओबीसी, एससी, एसटी ला शिक्षणाचा अधिकार नव्हता। आपल्याला ओबीसी, एससी, एसटी शिक्षणाचा अधिकार नव्हता। त्या टाइमामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जे क्रांती निर्माण केली आणि सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला।
त्यानंतर त्यांच्या प्रेरणेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचा अधिकार दिला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. जेव्हा संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तेव्हा मसुदा समितीच्या माध्यमातून 60 सदस्य होतं. पण त्याच्यावरच आता काही लोक अतिक्रमण करत आहेत. हे संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही लिहिलं, दुसऱ्यानेच लिहिलं. असे मनुवादी विचाराचे लोक आता पण आहेत. आता बहुतेक सुरू होतात आहे का ना. पण आपल्या लोकांचं आकर्षण तिकडे गेलं पाहिजे आणि आपल्या इकडे उल्लू सीधा झाला पाहिजे, असे काही पण मनुवादी लोक आहेत. म्हणून ओबीसी, एससी, एसटी या वर्गांनी एकत्रित यावं, क्रांतिवीरांच्या माध्यमातून एकत्रित यावं. कारण की हेच क्रांतिवीर आपले भगवान आहे. यांनी क्रांती निर्माण नसती केली तर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले नसतं. आपल्याला 10-5 एकर जमीन मिळाली नसती. कोणाला 10 एकर आहे, कोणाला 20 एकर आहे. ही जमीन आपल्याला भेटली नसती. म्हणून सर्व समाजातल्या लोकांनी आपापल्या आरक्षणाचा तुम्ही फक्त रक्षा करा. आपल्याला काहीच नाही करायचं. ओबीसी वर्गांनी 52% रक्षण करा, एसटींनी 7.5% रक्षण करा, एससींनी आपल्या 15% रक्षण करा. आपलं आरक्षण कोण चोरून खाते याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. जोपर्यंत एससी, एसटी, ओबीसी समाज जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आपला हक्क कोण खाते? मनुवादी लोक. मनुवादी लोक आहे ना का? आता पहा ना, आपला एससी, एसटी, ओबीसी हा वर्ग एवढा शेतामध्ये राबराब राबते तरी आपल्याला भावना कोटा वांदा कोटा आहे आपला. कारण की आपण एकत्रित नाही ना, त्याच्यामुळे आपला वांदा. म्हणून सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र व्हा आणि आपल्याला जे आरक्षण दिलं आहे त्याचं रक्षण करा. राहिली गोष्ट संस्कृतीची, सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती याचा जर अभ्यास केला तर मूळ जे संस्कृती आहे, जे हडप्पाच्या लिपी आहे ह्या कोणी वाचल्या? ह्या ज्या लिप्या आहेत ह्या बोली भाषेमध्येच वाचल्या जाते. म्हणून या देशातली पहिली भाषा म्हणजे गोंडी भाषा. पहिली भाषा म्हणजे गोंडी भाषा. आदिवासी समाज कोणाला पुजतो? जल, जंगल, जमीन, निसर्गाला देव म्हणतो. कोणाला म्हणतो आपण देव? निसर्गाला. हा निसर्ग हाच आपला देव आहे. निसर्ग हाच आपला देव आहे. याच्यापेक्षा या निसर्गापेक्षा कोणीच मोठं नाही या जगामध्ये. म्हणून मी अण्णाभाऊ साठेंना मानतो. कारण अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानत होते. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो कारण की ते मारी समाजाचे महात्मा फुले यांना गुरु मानत होते. मी महात्मा फुलेंना मानतो कारण की ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानत होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो कारण ते कुणबी समाजाचे तुकाराम महाराज यांना गुरु मानत होते. मी तुकाराम महाराजांना यासाठी मानतो कारण ते गौतम बुद्धाच्या विचारावर चालत होते. मी गौतम बुद्धांना मानतो कारण ते आर कलाम
ज्यांना गुरु मानत होते. मी आल्यावर कलांना मानतो, कारण ते पारिकुपार लिंगे ज्यांना गुरु मानत होते. मी पारिकुपार लिंगोंना मानतो, कारण ते शंभू पंचखंड धरतीचे राजा शंभू शेख यांना गुरु मानत होते. मी पंचखंड शंभूंना गुरु मानतो, कारण ते निसर्गाला देव मानत होते, बुडा देव मानत होते. हेच आपले बुडा देव. या निसर्गापेक्षा त्यांनीच मोठं नाही भावांनो. आपल्याला चुत्या बनवायचे धंदे होणं लागले. काही लोकांनी समजावलं, तो आमच्या एसटी समाज राहो का ओबीसी समाज राहो का एससी समाज राहो, आपण सर्व एकच आहोत. हे आपण समजायला पाहिजे. मग समजावं लागेल आपल्याला. नुसतं कार्यक्रम करतो, नाचतो, गातो, याच्या पुरतं मर्यादित नको राहा. शिका, वाचा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करणं हे काळाची गरज आहे. आपण संघर्ष सादर नाही करू तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही ना. आहे का आपल्या जीवनाला अर्थ? जीवनाला अर्थच नाही. नुसतं नाचतो, कुठतो, दारू पितो, याला काही मतलब नाही, काही मतलब नाही. म्हणून आपल्याला संविधानिक पद्धतीनं आपल्याला चालावं लागेल. म्हणून शिका, वाचा, आपल्या पोरांना शिकवा. आपल्याला भरपूर काही अधिकार आहे. या संविधानाच्या माध्यमातून भरपूर काही अधिकार आहे.